आता शेवटचा दिवस आहे, परंतु असं असताना देखील तुम्ही आज मुलुंड कोर्टात या ठिकाणी कार्यकर्त्यांसाठी आलेला आहात. काय सांगाल? नाही नाही, प्रचार चांगल्या प्रकारे झालेला आहे. पण आमचे जे काल आमच्या सर्वजणी काल एक प्रकार झाला, आपल्याला सर्वांना माहिती आहे का. माझ्या मित्र जरा लोकशाहीची हत्या करत होता, पैसे वाटत होता. तिकडे आमच्या जे प्रमुख आमचे कार्यकर्ते आहेत मुलुंड मधले, त्यांनी इलेक्शन कमिशन आणि पोलिसांना कळवलं होतं की बाबा या ठिकाणी असा गैरव्यवहार चालू आहे, गैरप्रकार चालू आहे, इथे पैसे वाटले जातात आहे. तर तिथे इलेक्शन कमिशन आणि पोलीस हे सर्व आले होते. पण तरी सुद्धा आम्ही कंप्लेंटर असून त्यांनी आमच्याच लोकांवरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि आमच्या लोकांना खूप पोलिसांनी म्हणजे समोरच्या लोकांनी थोडं धक्काबुक्की केली आणि पोलिसांनी खूप आमच्या लोकांवरती अत्याचार केला, मारलाय, महिलांनाही मारलाय आणि आमच्याच लोकांवरती गुन्हे दाखल केले. तर आज त्यांच्या खरं तर सकाळी त्यांना आणलं पाहिजे होतं इकडे, पण आपण बघताय का कसं कुठल्या प्रकारे प्रशासन आणि पोलीस आणि सर्व इलेक्शन कमिशन कसं सरकारच्या दबावाखाली त्यांना हे गैरकृत्य करण्यामध्ये. काल तिकडे ज्या ठिकाणी रेड केली जिथे पैसे वाटत होते त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे, तर त्यांच्यावर न करता आमच्याच लोकांवरती कारवाई केलेली आहे. आणि आज कोर्टात आणलं होतं त्यांना. आज उद्याचं एक दिवसाचं पीसी मिळाली आहे, उद्या परत हॉलिडे कोर्टमध्ये आणणार. पण जरा आता आमच्या लोकांना कसा त्रास देऊ शकतात, कसं आमच्या प्रमुख लोकांना दाबून ठेवू शकतात हे करतात आहे. आता किती काय केलं प्रशासनाने तरी जनता आता याला जनतेला माहिती आहे काय करायचं आणि जनतेने ठरवलेलं आहे. कैश्याने मुंबईमधून संजय दिना पाटील यांना 3 नंबरचं बटन दाबून मशाल निशाणीवर संजय दिना पाटलांनाच खासदार बनवणार आहे हे जनतेने ठरवलंय. आता यांनी किती काय केलं, किती आमच्यावर जोर जबरदस्ती केली, किती प्रशासनाचा आणि किती अत्याचार केला, तरी लोक आता याला मताच्या रूपाने जबाब देणार आहे आणि आम्ही चांगल्या पद्धतीने निवडून येतोय याची खात्री झाल्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. त्यामुळे हे सर्व खोटे नाटे आरोप, खोटं नाटक सर्व करतात आहे. या घटनेवर ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. राज्याचे गृहमंत्र्यांना या ठिकाणी यावं लागलं. विरोधी पक्ष साहेब तिकडे खूप मोठ्या प्रमाणावर पैसे होते. त्यामुळे जर म्हणजे उपमुख्यमंत्री साहेबांना म्हणजे प्राईम मिनिस्टरची सभा सोडून इकडे यावं लागलं, म्हणजे विचार करा का तिथे किती पैसे असतील. आणि हे प्रकरण दाबण्यात असं सहजासहजी दाबलं गेलं नसतं, कारण सर्व इलेक्शन कमिशनची व्हिजिलन्स स्क्वॉड, सर्व जे स्क्वॉड पोलिसांचं सर्व आलं होतं. त्यांना दाबण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांना स्वतः यावं लागलं इथे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.